म्हटलं मी या बाबतीमध्ये अनभिज्ञ होतो, पण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच मला थोड्या वेळापूर्वी कळालं की राष्ट्रवादीचे मोठे नेते एकनाथराव खडसे यांनी कोर्टाकडे मला दोषमुक्त करा, भोसरी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मला दोषमुक्त करा म्हणून विनंती केली होती. पण आज बऱ्याच दिवसांनी कोर्टाचा या ठिकाणी निर्णय आलेला आहे आणि कोर्टाने स्पष्टपणे त्यात म्हटलेलं आहे की यामध्ये तुम्ही दोषी आहात. 33 कोटी रुपयाची जमीन त्यांनी फक्त 3,75,00,000 खरेदी केलेली आहे. ही जमीन लगेच त्यांनी महिनाभरामध्ये सरकारकडे त्याचं रिएम्बर्समेंट म्हणून 80 कोटी रुपये या ठिकाणी मागितलेले आहेत. या जमिनीसाठी जे पैसे लागलेत ते 5.5 कोटी रुपये शेल कंपन्यामार्फत कुठेतरी कलकत्त्याकडून बोगस फिरवलेले आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नी आमच्या मंदाकिनी ताई त्यांच्या जावई यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे. आपण मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे. आपण मंत्रिपदावर असताना या ठिकाणी प्रोसिडिंगमध्ये सुद्धा खूप खाडाखोड केलेली आहे. असे अनेक प्रकारचे दोष त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रथमदर्शनी सिद्ध झालेले आहेत आणि म्हणून तुम्हाला दोषमुक्त करता येणार नाही. याची तात्काळ ट्रायल चालवा आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की MPNLच्या या प्रकरणामध्ये 1 वर्षाच्या आत ट्रायल चालवून त्याचा निकाल द्यावा. आता आपल्याला खरं म्हणजे यातलं मला काही फार माहिती नाही, पण 1 वर्षाच्या आत त्या सगळ्या गोष्टीचा निकाल माननीय न्यायालयाला या ठिकाणी द्यावा लागेल आणि त्यातून मग पुढे काय आहे काय नाही ते सिद्ध होईल. नेहरू इंदिरा गांधी न्यायालयाने असं देखील म्हटलेलं आहे की तुम्ही MIDC कडून 80 कोटी जवळपास लाटण्याचा प्रयत्न करत होता. त्यामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची देखील यापुढील काळामध्ये चौकशी होणार आहे. तर म्हणजे मलाही हे कळालंच नाही. म्हणजे 3.5 कोटीमध्ये आपण जमीन घ्यायची 3,75,00,000मध्ये जिची मूळ किंमत म्हणजे रेडी रेकनर सरकारी बाजारभाव हा जवळपास 33 कोटी रुपये आहे आणि त्याचे लगेच 2 महिन्यामध्ये पुन्हा सरकारकडे 80 कोटी रुपये मागायचे. म्हणजे हा सगळा विषय न पटणारा आहे. विश्वासही बसत नाही की अशा पद्धतीने एवढा घोटाळा होऊ शकतो आणि म्हणून कोर्टाने त्यांना त्या ठिकाणी दोषमुक्त करण्यासाठी नकार दिलेला आहे. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे म्हणून त्यांनी त्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. मला वाटतं आता त्याची ट्रायल चालेल आणि वर्षभरामध्ये याचा निकाल लागेल. नेहरू इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींच्या निवडणुकीतील विजय ही वोट चोरीचं सर्वात मोठं उदाहरण आहे असं लोकसभेमध्ये अमित शहांनी काँग्रेस उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला. सॉरी मला कळालं नाही काय नेहरू इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी निवडणुकीतील विजय ही वोट चोरीची सर्वात मोठी उदाहरणं आहे असं अमित शहा लोकसभेमध्ये म्हणाले आहेत आणि उद्धव ठाकरेंवर देखील अशाच प्रकारे त्यांनी टीका केलेली आहे. मला वाटतं इतक्या ठिकाणी त्यांना हार पत्करावी लागते. इतक्या ठिकाणी मोठा दारुण पराभव त्यांचा त्या ठिकाणी होतो. त्यामुळे सगळे बावचरलेल्या परिस्थितीमध्ये सगळी काँग्रेस आहे विशेष करून आणि विरोधी पक्षसुद्धा आहेत. आणि म्हणून फक्त त्यांना तर सहारा आसरा कसला आहे तर इथे वोट चोरी झालेली आहे, बोगस नावं टाकलेले आहेत, कधी मतपेट्या चोरीला गेलेल्या मतपेट्यामध्ये घोटाळा झालेला आहे. आपण मतदान हे आता शिक्के मारून करा कागदावर पेपरवर बॅलेट पेपरवर अशा पद्धतीच्या पळवाटा ते काढतायत. बिहारमध्ये इतका दारुण पराभव त्याचा झाला. त्याच्या आधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याचा दारुण पराभव झाला आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत, काही होणार आहेत आणि त्यातही त्यापेक्षाही वाईट प्रकारे ते हारणार आहेत. आणि म्हणून आता पळवाट म्हणून या ठिकाणी वोट चोरीच्या बोंबा काँग्रेस असेल, उबाटा असेल, शरद पवार साहेबांची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे त्या ठिकाणी करते. मला वाटतं याला कुठेही आधार नाही आहे, अर्थ नाही आहे. मला वाटतं अमित भाई जे बोलले ते अतिशय सत्य आहे. आता यापूर्वी विरोधी पक्षाचं कोणी निवडून येत नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. मग त्यावेळेला असा घोटाळा चालला होता का? आमचे 2 खासदार एकेकाळी होते त्यावेळेला आम्ही म्हटलं का की यांनी मताची चोरी केली, यांनी पेट्या बदलल्या, यांनी काही चुकीचं त्या ठिकाणी केलेलं आहे? आम्ही कधीच म्हटलो नाही. आम्ही संघर्ष केला, आम्ही लोकांमध्ये गेलो, आम्ही प्रयत्न केले आणि पुन्हा आम्ही गेले सतत 3 टर्म माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता फक्त पळवाटा. आता 21 तारखेला तुमचा त्या ठिकाणी निकाल आहे. मी सांगितलं त्या दिवशी की आता यांना पळवाट झाली की 21 दिवसामध्ये म्हणजे या 15 दिवसामध्ये निकाल मतदान झाल्यानंतर या ठिकाणी यांनी पेट्या बदलवल्या. आता असंही ते उद्या म्हणणार आहेत 21 तारखेला 22 तारखेला. आपण बघा इतके महाभागे सगळे आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आता जनता आमच्या सोबत आहे. देशाच्या राजकारणामध्ये मोदींच्या सोबत सर्व जनता आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी बरोबर आहे, भाजपबरोबर आहेत. आणि म्हणून आता किती तुम्ही ओरडलात तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. भाऊ, तमिळनाडूतल्या मंदिरावरती दीप प्रज्वलन करण्याचा मुद्दा कोर्टात होता
आणि त्या न्यायाधीशांनी दीप प्रज्वलन करण्याला मंजुरी दिली आणि याच पार्श्वभूमीवर DMKने त्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोग आणला आणि त्याच्यावरती ठाकरे गटाच्या खासदारांनी सह्या केल्या. अमित शहानी आत्ताच त्यांच्यावर टीका केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ट्विट केलंय, कोण होतास तू, काय झालास तू म्हणून. मी तेच म्हटलं, मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणतोय की खरंच काय परिस्थिती झाली आहे लोकांची. म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी हे महाशय त्या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत, शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत. सगळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट यांची सगळे तत्त्वांनी सोडून दिलेत, सगळी आयडिओलॉजी यांनी सोडून टाकली, विकून टाकली फक्त एका खुर्चीसाठी. आणि आज बघा त्यांच्यावर काय दिवस आलेले आहेत. आज एवढा गंभीर प्रकरण ते आहे आणि हे त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून मतदान करतायत, त्यांच्याकडून बोटवर करतायत. मला वाटतं यापेक्षा वाईट दिवस उभाठाला कधी येऊ शकत नाही. सर, पाच पवार प्रकरणामध्ये आज कोर्टाने फटकारलेला आहे. पाच पवारवरती गुन्हा का दाखल झाला नाही असं कोर्टाने सांगितलं. का नाही नाव नोंदवलं असं कोर्टाने म्हटलंय. कोर्टाने विचारलं तर असेल, पण मी काही या बाबतीत ऐकलं नाही, मला बघितलंही नाही. पण कोर्ट जर म्हणताय तर मला वाटतं त्यामध्ये चौकशी होईल. प्रश्न उपस्थित नाही, आता कसं आहे ना, कोर्टाने ते म्हटलेलं आहे. आता मला अजून खरं म्हणजे माहिती पण नाही बातमी काय काय नाही, म्हणून मी ते फक्त आता खडसे साहेबाचीच बातमी पाहत होतो मगापासून. त्यामुळे मला या बाबतीत खरं माहिती नाही, माहिती घेऊनच मी या बाबतीमध्ये बोलेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.